नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देश सरकारमुळे नव्हे तर जनशक्ती आणि जनसेवा भावामुळे चालतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. गुजरात आणि दादरा नगर हवेलीत पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन. चंपारण सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त देशभरातल्या स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार. गुंतवणूकदारांचे पैसे वसूल करण्यासाठी सहारा समूहाच्या आलिशान एम्बी व्हॅली मालमत्तेचा लिलाव करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. कोल्हापूर आणि पुण्यासह राष्ट्रीय उच्चस्तरीय शिक्षण अभियानाच्या 17 नव्या प्रकल्पांचं प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन. फोर्ब्सनं जारी केलेल्या आशिया खंडातल्या 300 यशस्वी तरुणांच्या यादीत 53 भारतीय. खेळाडू, उद्योजक आणि तंत्रज्ञांनी मारली बाजी. आणि राज्यातल्या जनतेची उष्णतेची काहिली आणखी 2 दिवस लांबण्याची शक्यता. ब्रह्मपुरीत पारा 46 पर्यंत. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. आपला देश सरकारमुळे चालत नसून जनशक्ती आणि जनसेवा भावामुळे चालतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. सुरतमध्ये एका खासगी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. देशातल्या प्रत्येकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यादृष्टीनं आजवर 700 औषधांच्या तसंच हृदयविकाराशी संबंधित स्टेंटची किमती कमी केल्याचं त्यांनी सांगितलं. नियम बना करके जो दवाई 1200 में मिलती थी वो 70-80 रुपए में कैसे मिल जाए, जो 300 रुपए में मिलती थी वो 30 रुपए में कैसे मिल जाए. करीब 700 दवाइयां उसके दाम तय कर लिए ताकि गंभीर से गंभीर बीमारी में गरीब से गरीब व्यक्ति को सस्ती दवाई मिले. ये काम किया है. 2 महीने पहले हमने निर्णय कर दिया जो 40,000 रुपए स्टैंड मिलता है वो उनको 6-7 हजार रुपए में बेचना पड़ेगा, देना पड़ेगा. जो 1.5 लाख में देते हैं वो 20-22 हजार रुपए में देना पड़ेगा ताकि गरीब से गरीब व्यक्ति को अफोर्डेबल. सहकार आणि सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सकारात्मक परिणाम मिळतात आणि देशाची प्रगती होते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये बाजीपुरा इथं केलं. नाफेडतर्फे किमान हमी भावात खरेदी करण्यात येणाऱ्या तूर डाळ खरेदीची मुदत 1 आठवड्यानं वाढवल्याची घोषणा मोदी यांनी यावेळी केली. ही मुदत 15 एप्रिल रोजी संपली होती. सुमूल दुग्ध प्रकल्पाच्या 2 विभागांचं उद्घाटनही आज त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला. मोदी यांनी आज 958 कोटी रुपये खर्चाच्या सिंचन प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. हा प्रकल्प नर्मदा आणि तापी नद्यांच्या परिसरातल्या वनवासींसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यांनी आज तापी जिल्ह्यातल्या 440 कोटी रुपये खर्चाच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन प्रकल्पाचंही उद्घाटन केलं. सुरतमध्ये एका निर्यातदार कंपनीच्या हिरे प्रक्रिया कारखान्याचं उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं. हिरे उद्योग क्षेत्रात ठसा उमटवत सुरतनं स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे, अशा शब्दात पंतप्रधानांनी हिरे उद्योजकांचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेलीला भेट दिली. सिल्वासा इथं त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. आपल्या या दौऱ्यात त्यांनी 12 रुग्णवाहिका सेवांचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी उज्ज्वला योजनेअंतर्गत स्वयंपाकाच्या गॅस जोडण्या तसंच पंतप्रधान आवास योजनेतल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप केलं. सिल्वासा इथं पंतप्रधानांच्या हस्ते निःशुल्क वायफाय आणि हॉटस्पॉट केंद्राचंही उद्घाटन झालं. हा देश प्रत्येक भारतीयाचा आहे, त्यामुळे जाती, धर्म, पंथ आदी मुद्द्यांवर भेदभाव करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं त्यांनी जाहीर सभेत बोलताना स्पष्ट केलं. दादरा नगर हवेलीच्या गरजा लक्षात घेऊन आपण विकास कामांवर भर देत असल्याचंही ते यावेळी म्हणाले. और इसलिए ये 125 करोड़ देशवासियों का हिंदुस्तान है. हर 125 करोड़ देशवासी का मालिक है और हर नागरिक का भाग्य बदलना ये इस देश की सामूहिक जिम्मेवारी है. चंपारण सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते देशभरातल्या स्वातंत्र्य सैनिकांचा आज पाटण्यात सत्कार करण्यात आला. ब्रिटिश वसाहतवादी राजवटीतल्या छोट्या शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी बिहारमधल्या चंपारण इथं एप्रिल 1917 मध्ये महात्मा गांधींनी लढ्याचं नेतृत्व स्वीकारत त्याला सत्याग्रहाचं रूप दिलं. त्यांना कायदेतज्ञ डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासह आचार्य जे.बी. कृपलानी, जवाहरलाल नेहरू यांनी साथ दिली. पुढे महात्मा गांधींना झालेल्या अटकेचा निषेध करण्यासाठी हजारोंच्या जनसमुदायानं तुरुंगाबाहेर धरणं धरलं. सुटकेनंतर गांधीजींनी ब्रिटिश सरकार आणि जमीनदारांविरोधात आंदोलन पुकारून शेतसारा माफ करून घेतला.
याच यशस्वी सत्याग्रहादरम्यान गांधीजींना लोकांनी बापू हे बिरुद आदरपूर्वक बहाल केलं होतं. नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी 5 दिवसांच्या भारत भेटीवर आल्या असून आज त्यांचं नवी दिल्लीत आगमन झालं. या दौऱ्यात त्या उद्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती मोहम्मद अन्सारी यांची भेट घेणार असून शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत. ऑक्टोबर 2015 मध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर विद्यादेवी भंडारी पहिल्यांदाच भारत भेटीवर आल्या आहेत. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये अतिशय दृढ आणि चांगले संबंध आहेत, ते अधिक मजबूत करण्यासाठी भंडारी यांची भेट महत्त्वाची आहे. गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये परत करण्यामध्ये अपयशी ठरलेल्या सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयानं आज दणका दिला. लोणावळ्याजवळच्या 34,000 कोटी रुपयांच्या आलिशान अँबी व्हॅली या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत लिक्विडेटरला सर्वोच्च न्यायालयानं दिले. सहारा समूहानं 5,000 कोटी रुपये जमा करावेत असे आदेश न्यायालयानं आधी दिले होते. मात्र पैसे जमा करण्यासाठी दिलेली मुदत आज संपली. पैसे जमा केले नाहीत तर अँबी व्हॅलीचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येईल असा इशारा न्यायालयानं दिला होता. त्यानुसार हा आदेश न्यायालयानं दिला आहे. या प्रकरणी आता 28 एप्रिलला सुनावणी होणार असून सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांनीही सुनावणीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. निवडणूक चिन्ह मिळावं यासाठी अण्णाद्रमुकचे उपमहासचिव टी.व्ही. दिनकरन यांनी 50 कोटी रुपयांची लाच देऊ केली या आरोपावरून दिनकरन यांच्यावर आज दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तामिळनाडूतल्या आर.के. नगर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून यासाठी अण्णाद्रमुकच्या 2 पानं या पक्षचिन्हावर अधिकार मिळावा यासाठी मध्यस्थामार्फत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना 50 कोटी रुपयांची लाच देण्याची तयारी केली होती. या प्रकरणी मध्यस्थ सुकेश चंद्रशेखर याला दिल्ली पोलिसांनी कालच अटक केली. पोलिसांनी सुकेशकडून 1,30,00,000 रुपये आणि 2 गाड्या जप्त केल्या. सुकेशच्या चौकशीतच दिनकरन यांचा या प्रकरणात हात असल्याचं लक्षात आलं. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला आणि माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम या दोन्ही गटांनी अण्णाद्रमुक पक्षाच्या चिन्हावर दावा केला होता. पण निवडणूक आयोगानं सध्या तरी हे चिन्ह गोठवलं आहे. आता या पक्षाच्या चिन्हावर अधिकार मिळवण्यासाठी दिनकरन यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न केला. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नौशेरामध्ये नियंत्रण रेषेजवळ आज पाकिस्ताननं पुन्हा एकदा स्वयंचलित शस्त्रास्त्रांनी मारा करत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. या महिन्यातली ही 6वी घटना आहे. आज सकाळी 8 वाजायच्या सुमाराला पाकिस्तानी लष्करानं भारताच्या लष्करी चौक्यांवर तोफगोळ्यांचा मारा सुरू केला. छोट्या आणि स्वयंचलित शस्त्रांचाही वापर करण्यात आला. भारतीय लष्करानंही या माऱ्याला चोख प्रत्युत्तर दिलं. उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी संशोधनाला पूरक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याला राष्ट्रीय उच्चस्तरीय शिक्षण अभियान अर्थात रुसा अंतर्गत प्राधान्य देण्यात येत आहे. याची सुरुवात आज देशातल्या 17 महत्त्वाच्या प्रकल्पांच्या माध्यमातून झाली. ही आनंदाची बाब आहे असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. या 17 नवीन प्रकल्पांचं जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत उद्घाटन केलं. जो क्वालिटी अच्छा करेंगे उनको अच्छा मदद मिलेगा, ये उसका सूत्र है. और दूसरा सूत्र महत्वपूर्ण है कि जो काम जिस काम के लिए पैसा दिया है वही काम होना चाहिए, उसी समय में होना चाहिए और इसका ट्रैकिंग इस पोर्टल से रोज का रोज हो सकता है. और उन केंद्रों पर मैं 4-5 जगह गया, बहुत अच्छी फैसिलिटीज बनी है. और जब फैसिलिटीज मैंने देखी तो मैंने स्टूडेंट्स से भी रूबरू हुआ. ये फैसिलिटी होने के कारण स्टूडेंट्स में भी उत्साह आया और उन्होंने उसके आधार पर अच्छा काम भी शुरू किया. वो भी इस पोर्टल पे टेस्ट कर सकते हैं. या अभियानाच्या संकेतस्थळ आणि मोबाईल ॲपचाही त्यांच्या हस्ते प्रारंभ झाला. या 17 प्रकल्पांमध्ये पुणे विद्यापीठाच्याही एका उपक्रमाचा समावेश आहे. राज्यांनी उच्च शिक्षणासाठी केलेल्या योजना, राज्य उच्च शिक्षण परिषदांचे निर्णय आदींची तपशीलवार माहिती एकाच ठिकाणी मिळण्यासाठी हे संकेतस्थळ उपयोगी ठरणार आहे. या उद्घाटन समारंभामध्ये उद्घाटन होण्याचा पहिला सन्मान कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या नॅचरल प्रॉडक्ट्स अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिन केंद्राला मिळाला आहे. शिवाजी विद्यापीठातल्या या केंद्राला रुसाकडून सुमारे 1.5 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्यातून अत्याधुनिक संशोधन सामग्रीनं सुसज्ज असं केंद्र विद्यापीठात साकारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास या न्यायानं विकास कामं करून जातीयवादाचं राजकारण संपवलं आहे असं प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी आज लातूर इथं एका पत्रकार परिषदेत केलं.
सध्या मुस्लिमांकडूनही गोहत्या बंदीच्या कायद्याची मागणी होत असून या संदर्भात देशभर एकच कायदा असावा यासाठी सरकार विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं। ज्या काँग्रेसला अमेठी रायबरेलीत हार पत्करावी लागली त्या पक्षाला लातूरमध्ये कसं जिंकता येईल असा प्रश्न करून लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला नक्कीच बहुमत मिळेल असा दावा शहनवाज हुसेन यांनी केला। यावेळी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी महापौर अख्तर शेख उपस्थित होते। देशात परिवर्तनाची लाट आली असून सर्वाधिक खासदार आमदार भाजपाचेच निवडून येत आहेत। परभणीचा विकास व्हावा असं वाटत असेल तर इथेही भाजपाला विजयी करावं असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज केलं। परभणी महानगरपालिका निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या। या कार्यक्रमाला स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर उपस्थित होते। परभणीमध्ये नाना नानी उद्यानासह नाट्यगृह आणि 500 कोटी रुपयांची अनेक विकास कामं करण्यात येतील असं आश्वासन लोणीकर यांनी यावेळी दिलं। परभणी, लातूर आणि चंद्रपूर महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता। या तिन्ही महानगरपालिकांसाठी बुधवारी मतदान होणार आहे। घाऊक चलनवाढीचा दर मार्चमध्ये कमी झाला आहे। खाद्यान्न वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाली असली तरी उत्पादित वस्तूंच्या किमती घटल्यामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत घाऊक चलनवाढीच्या टक्केवारीत घट झाली आहे। फेब्रुवारीमध्ये 6.55% घाऊक चलनवाढ दर नोंदवला गेला होता, तो कमी होऊन मार्चमध्ये 5.7% झाला आहे। भाज्या, फळं, मांस आणि अंडी यांचे दर 3.2% वाढल्याची नोंदही झाली आहे। समुद्री कासवांच्या उपचार आणि संवर्धनासाठी वन विभाग आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड अॅनिमल वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं पालघर जिल्ह्यात एक केंद्र कार्यरत झालं आहे। पाहूया डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावर कार्यरत असलेल्या या केंद्राचा वृत्तांत। देखभालीसाठी तसंच उपचारासाठी पालघर जिल्ह्यातल्या डहाणू किनाऱ्यावर एक केंद्र कार्यरत आहे। वन विभाग आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड अॅनिमल वेलफेअर असोसिएशन संयुक्तपणे हे केंद्र चालवत आहे। आम्ही डहाणू आणि पालघर जिल्ह्यासाठी आता सध्या काम चालू केलेले आहे। आमचे एक महत्त्वाचा सब्जेक्ट आहे समुद्री कासव, ज्याच्यावर लोकांचं दुर्लक्ष आहे। म्हणजे टायगर्ससाठी भरपूर प्रोजेक्ट्स चालले आहेत, पण सी टर्टल जे शेड्यूल 1 स्पीसीज आहे त्याच्यासाठी एक पण प्रोजेक्ट नाही मिळत। आमचं एक नॉर्मल काम आहे तिकडनं रेस्क्यू करून आणायचं, त्याला ट्रीट करायचं आणि परत निसर्गात सोडायचं। सापांसाठी आम्हाला कॉल येतात, लेपर्ड्स जे बिबट असतात, बिबट म्हणतात, तर त्याच्यासाठी आम्हाला कॉल येतात। तर बिबट्यांसाठी आम्ही त्यांना रेस्क्यू करायचं काम। दुसरं मोर, नंतर आमच्याकडे चौशिंगा आले होते मधी मनोरवरनं, नंतर अजून बार्किंग डिअर म्हणजे भेकर सांगतात, तर तसे काही वन्य प्राण्यांना आम्ही वाचवतात, पक्ष्यांना वाचवतात। आम्ही आतापर्यंत 150 पेक्षा जास्त समुद्री कासव आम्ही 5 वर्षात आणले आणि परत निसर्गात सोडले। समुद्रातल्या या जीवाला जीवनदान देऊन त्यांची देखभाल करणं हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे। पण मासेमारी करणाऱ्यांनी या समुद्री कासवांचा जीव धोक्यात येणार नाही यासाठी थोडं लक्ष द्यावं हीच विनंती। अमेरिकी दूतावास आणि ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीच्या वतीनं मुंबईत आजपासून कचरा व्यवस्थापन या विषयावर 2 दिवसांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातले प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत। उभय देशातील प्रतिनिधी एकत्र येऊन कचरा व्यवस्थापनासाठीच्या नवकल्पनांविषयी चर्चा करण्यात येत आहे। पर्यावरणाची हानी न करता कचरा व्यवस्थापन कशा प्रकारे होऊ शकतं या संदर्भात तज्ज्ञांनी आपले विचार व्यक्त केले। भारत आणि अमेरिका यांची वाढती लोकसंख्या आणि आर्थिक प्रगती यामुळे कचऱ्याच्या प्रमाणात वाढ होत आहे असं मत अमेरिकी दूतावासाचे वाणिज्यदूत टॉम वाजदा यांनी यावेळी व्यक्त केलं। आशिया खंडातल्या यशस्वी तरुणांच्या फोर्ब्सनं केलेल्या यादीत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 53 भारतीयांची नावं झळकली आहेत। करमणूक, सामाजिक उद्योजकता, वित्तपुरवठा अशा विविध 10 क्षेत्रांमध्ये 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ज्या तरुण तरुणींनी आपल्या प्रतिभेच्या आणि मेहनतीच्या बळावर भरारी घेत स्वतःचा ठसा उमटवला आहे अशा एकूण 300 आशियाई युवक युवतींची नावं यात प्रसिद्ध करण्यात आली आहेत। यामध्ये भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकर, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक, अभिनेत्री आलिया भट्ट, पॅरालिम्पिक जलतरणपटू शरद गायकवाड, लैंगिक अत्याचाराविरुद्ध उभं राहण्यासाठी स्त्री सक्षमीकरण करणारी त्रिशा शेट्टी, पर्यावरण स्नेही वेष्टन तयार करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षण देणारे अंध उद्योजक श्रीकांत बोला, उपाहारगृहांकडून अन्नदान करून घेऊन गरजूंची भूक भागवणारं मोबाईल ॲप तयार करणारा अंकित कवात्रा, तसंच
ॲपच्या माध्यमातून गरजूंपर्यंत वस्तू पोहोचवणारे संजय आणि श्रावण कुमारही फोर्ब्सच्या यादीत झळकले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभागातर्फे आज परळ इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे आपल्याबरोबरच इतरांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा हक्क दिल्यामुळेच आज देशात स्त्री पुरुष समानता पाहायला मिळते, असं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितलं. या कार्यक्रमात कमला मेहता अंधशाळेतल्या विद्यार्थिनींना भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं. या जयंती सोहळ्याला अन्न आणि औषध आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे, अपर पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जयंतीचं औचित्य साधत इथे भव्य अशी रांगोळीही साकारण्यात आली होती. आणि आता पाहूया हवामान वृत्त. देशाच्या काही भागात तीव्र उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे, तर बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातही विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागांना वाढत्या उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग तर संपूर्ण विदर्भात तापमानाच्या सरासरीत तुलनेनं लक्षणीय वाढ झाली आहे. गेले काही दिवस सातत्यानं रायगड जिल्ह्यातल्या भीरा इथं तापमान सर्वात जास्त नोंदवलं गेलं. कालपासून मात्र ब्रह्मपुरीत तापमापकाच्या पाऱ्यानं 45.9 अंश सेल्सिअस हा आकडा दाखवला. येत्या 2 दिवसातही उष्णतेची काहिली कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे जनतेनं आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केलं आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 24, नागपूर 44, 25, पुणे 39, 21, औरंगाबाद 42, 29, नाशिक 39, 21, कोल्हापूर 36, 22, रत्नागिरी 32, 24, सोलापूर 43, 24 आणि अमरावती कमाल 44 आणि किमान 25 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. देश सरकारमुळे नव्हे तर जनशक्ती आणि जनसेवा भावामुळे चालतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. गुजरात आणि दादरा नगर हवेलीत विविध विकास प्रकल्प पंतप्रधानांच्या हस्ते कार्यान्वित. चंपारण सत्याग्रहाच्या शताब्दी निमित्त देशभरातल्या स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार. गुंतवणूकदारांचे पैसे वसूल करण्यासाठी सहारा समूहाच्या आलिशान अँबी व्हॅली मालमत्तेचा लिलाव करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. कोल्हापूर आणि पुण्यासह राष्ट्रीय उच्चस्तरीय शिक्षण अभियानाच्या 17 नव्या प्रकल्पांचं प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन. फोर्ब्सनं जारी केलेल्या आशिया खंडातल्या 300 यशस्वी तरुणांच्या यादीत 53 भारतीयांना स्थान. खेळाडू, उद्योजक आणि तंत्रज्ञांनी मारली बाजी. आणि राज्यातल्या जनतेची उष्णतेची काहिली आणखी 2 दिवस लांबण्याची शक्यता, ब्रह्मपुरीत पारा 46 पर्यंत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. सध्या सर्वत्र लग्न समारंभ आणि सोहळ्याचं आयोजन दणक्यात होताना दिसत आहे. सर्वसामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत सगळेच जण आपली पत आणि प्रतिष्ठा दाखवण्याचा भपकेबाजपणा आणि संपत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन करू लागले आहेत. तर दुसरीकडे आर्थिक विवंचनेत अडकलेल्या गरीब आणि कष्टकरी कुटुंबांमध्ये मात्र लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करणं, त्यासाठी कर्ज घेणं यासारख्या बाबी भीषण ठरत आहेत. त्यातूनच शेतकरी कुटुंबातील मुलं मुली आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊन आपलं जीवन संपवत आहेत. समाजातल्या या 2 भिन्न बाबींवर आणि त्या अनुषंगानं उपस्थित होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी ॲडव्होकेट जाई वैद्य यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.